आणि आत्ताच एक बातमी हाती येते। 1000 आणि 500 रुपयांच्या 15,44,000 कोटींच्या नोटांपैकी तब्बल 97% नोटा या बँकांमध्ये परत आल्याची माहिती ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने दिलेली आहे। सोबत भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। भारती, तुझ्याकडे काय तपशील? रेश्मा, ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार 30 डिसेंबरला जेव्हा नोटा डिपॉझिट करण्याची बँकेत भरण्याची मुदत संपली तेव्हा साधारण 14,90,000 कोटीच्या आसपास नोटा आता आरबीआय कडे आलेल्या आहेत। अर्थात आपण सगळेच आता आरबीआय कधी या सगळ्या आकड्यांची घोषणा करते त्याची वाट बघतोय, पण साधारणपणे 97% नोटा परत आल्या असण्याची शक्यता आहे आणि आकडे 2-3 दिवसातच येण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित झालाय की मग तो काळा पैसा जो होता ज्याच्यासाठी हा सगळा खटाटोप केला गेलेला होता तो काळा पैसा गेला कुठे? कारण फक्त 3% किंवा 4% फार तर नोटा या चलनात होत्या ज्या बँकेकडे परत आलेल्या नाहीयेत। निश्चित भारती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।